राजा पंढरीचा, राजा पंढरीचा. वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, कीर्तनात नाचणारी नालायक आहे. चपल्या घालून चपात्या लाटती ती हाय स्टँडर्ड, आणि संस्कृती सांभाळून संसार सांभाळते ती लो स्टँडर्ड. देवाला मानणारा मूर्ख, न मानणारा शहाणा. 4 पुस्तकं जास्त शिकली म्हणजे ज्ञानेश्वरी कळेल असं नाहीये. आज प्रत्येकाला पाठ आहे. जॉनी जॉनी एस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, टेलिंग लाईज नो पप्पा, ओपन युअर माउथ. अरे देवाशयद्वारे पण कधीतरी घरात कंपल्सरी करा. माझा प्रश्न आहे लेख म्हणून तुम्हाला, नजरेत नजर घालून उत्तर द्या. गावाची सुरुवात वासुदेवानं व्हावी, गावाची सायंकाळ रामायणानं व्हावी. आज रामच नाही कळला पोरांना, मर्यादा कशी कळणार, कुठे थांबायचं आणि कुठे नाही थांबायचं हे पोरांना कळलं पाहिजे. संस्कार काय दिले आपण त्यांना आणि काय पोरांना नावं तरी ठेवायचं रे. आता ही म्हातारी माणसं नुसती तोंड वर करून म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. मग का गेली? बिडी फुकून तुमची थोबाडात गेली म्हणून पोरं वाया गेली. मागची पिढी गुणाची वागली असती, आमची बी पिढी गुणाची निघाली असती. आमच्या पिढीला आदर्श काय ठेवलाय तुम्ही? आई म्हातारी मारुतीच्या वाट्यावर बसून पती खेळते ती, भिंगाच्या चष्म्यात राणी शोधत्यात. ह्यांच्याकडनं आदर्श घ्यायचा का आम्ही? आणि काय घ्यायचा? जे करायचं नाही ते. इथं आम्ही बेंबीच्या देठापासून वरडायचो, बापाला विठ्ठल समजा, विठ्ठल पिऊन आला कसा समजा, बाप विठ्ठलाच्या गुणाचा नको का? बेंबीच्या देठापासून म्हणायचं, आईला रखमाई समजा, रखमाई आई माईवर शिव्या देते कशी समजा. आई बी त्या, तुम्ही तर लय उरबडी होता ग, देवानं माझं वाटोळं केलं. देवानं काय? माझ्या देवाचा दोष आहे ग? काय संबंध आहे सांगा बरं मला? उत्तर द्या. तुमचं देवानं वाटोळं केलं का तुम्ही केलं? मी सांगते. शेवटची ज्ञानेश्वरी कधी वाचली ग? हरिपाठाचं किती अभंग तोंडपाठ आहेत? आयुष्यातला किती वेळ भजनात घालवला ग? अगं किती दिवस देवाच्या दारात निस्वार्थी गेलात ग? लोकांविषयी शेवटचा विचार चांगला कधी केला ग? अगं लोकांचं मरू द्या, स्वतःच्या सासूविषयी शेवटचं चांगलं कधी बोललात ग? ती खपायच्या आधी. देव तुमचं बी चांगलं करीन की, कर्म सत्य नको का? अरे तोंड स्वच्छ नाही, अंग स्वच्छ नाही. साधा प्रश्न आहे माझा, अरे ज्याला तोंडावर ताबा नाही त्याला मनावर कसा ठेवता येणार आहे? ज्याचं शरीर पवित्र नाही त्याला आत्मा कसा पवित्र करता येणार आहे? अरे खाणारी पिणारी माणसं आपण काय जगाच्या बापाला समृद्धीनं मिळवणार आहेत? हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम घोष, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठ. हाताला पवित्र करायचंय, दान करा, बिन बोबाट्याचं करा. अख्ख्या कोरोनात किलोवर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला, कशाला दिला काय माहिती? देत जा पण बोंबलत जाऊ नका. कोट्यवधीचा बंगला बांधला, बंगल्यावर नाव टाकलं मातृपितृ छाया. घरी गेल्यावर कळलं ह्याची मातृ वाटेवर, ह्याचा पितृ गोट्यावर, ह्याची छाया खटावर. म्हणलं आग नको तुझ्या बंगल्याला, राहू नये तुझा बंगला पुढच्या वर्षीपर्यंत. किती बोबाटा रे दादा, पटलं तर वाजवायचं बरं तुम्ही. तुम्हाला मी काही पैसे नाही लावणार आहे टाळ्या बिळ्या वाजवल्यात. बोला जा तुम्ही, का बरं इतका बोबाटा कशाला? पण ते नामदेव राय म्हणतात तशी अवस्था. लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे. पुढे त्याची म्हणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे, लटके लटके झाले कटके तेथे काढगे एवढे राळे. हे नामदेव रायांचे पोट आभरले. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही. त्याला कुट म्हणायचं महाराज बरं का. कुट म्हणजे सांकेतिक भाषा. खोडकर तुमच्या पाठांतरातलं. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाचं दूध? करा सप्ते. काय ढेकळं मिळ लागणार आहे तुम्हाला? अरे वनात कासव गीत गाय. कासव वनात काय शिवरंजनी म्हणणार आहे का? पण गाय म्हणा महाराज. आता गाय तो गाय बाबा. गातो महाराज गातो. एखाद्याच्या सोप्यावर बसा, ते आपलं काही ऐकत नाही, त्याच गातो. ते आपल्याला एवढंच सांगणार, मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन. आपल्याशिवाय गावचं पान हलत नाही. साहेबाचं ना आपलं लय जमतं. ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको लय मोठ्याची. आणि मग आम्हाला घाल डोक्यात सोपा आमच्या. तुझंही बरं ना आमचंही बरं महाराज. अरे वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाच्या बापानं कौतुक करावं, तुमच्या आमच्या सारख्यानं करून काय भेटणार आहे लोकांना तरी? आम्ही तुमचं कौतुक करावं त्याच्या पात्रतेचे. आम्ही नाही, आपणही नाही. आम्ही तरी काय मोठे, तुम्ही तरी काय मोठे? आपण म्हणजे ह्याची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारे करी, वारी चुको न दे हारी. आपलं दासत्व आपल्या कामी येणार आहे, आपली नम्रता आपल्या कामी येणार आहे. पण आपल्याला पण लय बोबाटा करायची सवय दादा. दान करावं न बोबाटा करता, पदयात्रा करावी न चुकीचं वागता. काय तुम्ही वारी करता, नवल वाटतं मला तुम्हाला. नाही केलेली परवडली. आला राजगिऱ्याचा लाडू द्या,
आली पेंट खजूर द्या, आली केळी द्या, आली बिस्लरीची बाटली द्या, आला बिस्किट पुडा द्या. भिकार आहे का जन्माची तुम्ही? थोडंफार तरी देवाण दिलं नाही तुम्हाला? काय हात पुढं करता, वारी करता का कशाला येता तुम्ही? अहो चावत नाही लाडू म्हातारीला, निसता जाबडाच आहे. तुरी राजगिराच्या लाडूच्या लाईनीत उभा राहते, जीव जायची पाळी, पण तरी लाडू घेतीच. मी म्हातारीला म्हणलं अगं चावत नाही, लाडू कशी खाणार? म्हणली मला नाही नाटूला. वारी काय मराय करते होय काय? आळंदीचा लाडू इथं आणलाय बरं गावात लागली ज्ञान सांगायला. हे असलं करीत जाऊ नका बरं. प्रापंचिकानं कधीच हात घ्यायला पुढं करायचा, कायम द्यायला करायचा. जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योग्य. ज्ञानोबरायांचं मत आहे. दान करायचं. न्यायोपार्जित वित्तस्य दशमांशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रित्यर्थ इवच. 100 10 देवाला दिले की 90 नारायण सांभाळतो. 100च्या 100 किशात घातले की 100 किसा फाडून पडतात. हे शास्त्र आहे. शास्त्र खोटं बोलत. 10% भाग प्रपंचातल्या पैशाचा देवाला, देशाला, धर्माला, गरजू लोकांना गेला पाहिजे तर आपला संसार सुखाचा होतो. लक्षात येतंय? चला या विषयाकडे. आपल्याकडे काही गोष्टी चालत नाहीत. पहिलं मांसाहार, लक्षात आहे ना? दुसरं मदिरा, तिसरं परस्त्रीगमन, चौथं वेश्यागमन, 5वं जुगार, 6वं शिकार, 7वं चोरी. ह्यातली एक गोष्ट ज्याने केली त्याला कधीच आनंद लागणार नाही. स्तब्ध स्थिर कधी होता? जेव्हा कर्म चुकीचं करत. हे चुकीची कर्म आहे, हे निषेध कर्म आहे. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातली भय. आणि सत्य एकच आहे, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाच. सत्य एकच आहे, चरणी जगन्नाथा तू माझा आहे, बाकी काही सत्य नाही. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, कशी काय झोप आली तुला? लक्षात आहे ना? लक्षात आहे का? असं फिरत जा पण येत जा. असं इष्टी थांबत असती चहापण्याला महाराज बरं का, तुम्ही डोक्यात ठेवायचं. विचारलं कृष्णाने अर्जुनाला, एवढ्या संकटात कशी काय झोप आली तुला? तुझ्या काळजीत मी जागा. तूच उत्तर दिलंस ना रे देवा. इतकं गोड उत्तर देतात अर्जुन. देवा, ज्याच्या काळजीत विश्वाचा मालक जागा, त्याला कशी झोप येणार नाही बाबा? आगे पुढे मागे पुढे उभा राहे सांभाळीत, 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 मागे पुढे उभा घालोनिया भार राहिलो निश्चिंत निर्विले संती विठोबासी. ओनिया हात कुरवारीला माथा सांगितली चिंता न करावी. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात निवाराया. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. ज्याच्या मुखात जगाच्या बापाचं नाव त्याने अखंडित सांभाळावं ही ताकद. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु.
गुरु झालास की रे? काय कमी केलं माझ्या परमात्म्याने सांगा ना. सदावया भक्ती काज नाही लाज धरीत, तू गुरुबंधू पिता तू अमुची इष्ट देवता, तुझा रक्षिता पदी अमोते. गुरु बंधू माय बाप सगळंच झालास की रे विठ्ठला. आमच्या अगोदर आमच्या संकटाला तू तोंड दिलंस की रे विठ्ठला. कुठल्या तरी रूपाने आला म्हणून आम्हाला कळला नाही. आम्ही एवढी निर्बुद्धिक, अरे समोर असलेला देव आम्हाला जाणवला नाही. आमचं पाप जास्त झालं, आमचा अहंकार मोठा झाला. जवळपास असलेला देव आम्ही साधा कृतज्ञ सुद्धा नाही पाहिला. किती करशील रे बाबा. चकोबांसाठी महार झालास, दुधासाठी चांभार झालास, गोरोबांसाठी कुंभार झाला, नरेंसाठी सोनार झाला, सावताच्या मळ्यात जाऊन लपलास, सकुबाईंसाठी सकू झालास, मुक्ताईंना समरूप करून घेतलास, ज्ञानोबांची भिंत चालवलीस, तुकोबांचा गाथा तरवलास, नातांच्या घरी चंदन उघडलंस. किती करशील रे बाबा. आमच्या सारख्या पाप्यासाठी सुद्धा मायबाप झाला, जेवढं सामर्थ्य तूच दिलंस की रे. बाकी एवढं मोठं मन कोणाच. इथे आम्ही माणसं स्वतःच्या गुरुमीत सगळं काही विसरलो, आमच्या लक्षातच नाही. ममे वंशजीव लोके जीवभूता सनातन मनषष्टानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. हे अस्तित्वच तुझ्यामुळे, आम्ही अंशच तुझा आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामन्यम चतुर्विध. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मी, हे भगवंत पार्थाला उपदेशाने सांगते. तोच आहे तो. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या सत्ते. पण 4 पैसे जास्त कमवले की ही माणसं आम्हाला म्हणतात, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू, इट्स युअर कॉल. इंग्लिश इज ओनली लँग्वेज. 15-20 दिवस स्पोकन क्लास घेतला, फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल तुम्हाला. पण पिढ्यानं पिढ्या जरी गेल्या तरी ज्ञानेश्वरी हातात यायला आई बापाचं पुण्यच लागेल तुमच्या. त्याच्याशिवाय ज्ञानेश्वरी पत्रात अवघडच झालं जरा, नाही का? आमच्या घरातला राम कधी निघून गेला आम्हालाच कळलं नाही. आता आमच्या घरात काही रामच राहिला. आम्ही राम ठेवला नाही तर राम राहील कसा. मी म्हंटल ना तुम्हाला, नाहीच कळला राम तर मर्यादा कशी कळणार, नाहीच कळला लक्ष्मण तर वैराग्य कसं कळणार, नाहीच कळले भरत तर भक्ती कशी कळणार, नाही कळले शत्रुघ्न तर बंधुत्व कसं कळणार, नाही कळली सीता तर आमच्यासारख्या पोरींना पातिव्रत्य कसं कळणार, नाहीच कळल्या उर्मिला तर त्याग कसा कळणार, अहो नाहीच कळले हनुमंत तर अधिकार कसा कळणार. हे कळण्यासाठी हे कळलं पाहिजे. ज्ञानोबा तुकोबा पदरात पडले पाहिजे. ज्ञानोबांचा साधा सहवास माणसाला वैराग्यमय करतो. 25 वर्षाची पोरगी आहे मी. काय वाटतं तुम्हाला? एका पायावर उभा राहून तपश्चर्या केली का कुठल्या वनांचं? माझे आईबाप माळकरी आहेत. माझ्या बापाचं आयुष्य भजनात गेलंय आणि जातंय सुद्धा. मी तोंड वर करून तुम्हाला व्यसनाविषयी बोलू शकते, कारण माझा बाप सुपारी खात नाही. आपल्या बापाला सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही. कौतुक आहे मला माझ्या आईचं. अजूनही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावते का, तेवढे ती आंघोळ झाली पाहिजे. महाराज डोकं आहे तिला, मॅनेजमेंट. माझी आई आणि तुम्ही काय वेगळे आहेत का ग? फक्त तुम्ही अगतिकपणे संसार करावा आणि माझ्या बापानं अगतिकपणे परमार्थ करावा. घरात समतोल असावा. जर बाईने प्रत्येक वेळेस अहंकाराचाच विचार केला तर संसार टिकत नाही. जर रखमाई रुसूनच बसली असते, विठ्ठला शेजारी उभं केलं नाही तर विठ्ठलाचा संसार चालला नसता. विठ्ठलाचा संसार रखमाईनं सांभाळला म्हणून या विश्वाचा संसार सांभाळायची ताकद विठ्ठलाच्या मनगाटात आली. बाईचं कर्तृत्व असतं की बाईने विश्वासाने सगळं सांभाळलं पाहिजे. उर्मिलेनं त्याग केला म्हणून लक्ष्मणाला सामर्थ्याने रामप्रभूचा सहवास मिळाला. इथे ज्ञानोबरायांनी अखंडितपणे परमार्थ करावा. हे संन्यासी व्यक्तिमत्व आहे. इथं कुठलं बंधन नाही. पण त्याच्या अधोरिक सांगायला गेलं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या आवलीनं संसार सांभाळावा म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना वैराग्य प्राप्त व्हावं. नामदेवरायांच्या राजाईनं संसार सांभाळावा म्हणून नामदेवरायाला पंढरीच्या पायथ्याशी जागा मिळावी. चोखोबाच्या सोयराबाईनं संसार सांभाळावा म्हणून जगाच्या बापानं सोयराबाईसाठी बाई व्हावं. नाथांच्या बायकोनं संसार सांभाळावा म्हणून एकनाथांच्या घरी जगाच्या बापानं चाकरी करावी. इतकी ताकद बायांच्या संसारात असते. खूप ताकद आहे माय तुमच्यात. तुम्ही लय गोड आहे. बरबगावच्या बाया तुम्ही ते लय गोड आहे ग. तुमचं तोंड सोडलं ना बाकी तुम्ही लय गोड आहे ग. तेवढा एकच फॉल्ट आहे आमच्यात महाराजसारखा. आमच्या पोटात काही राहत नाही. बाकी आमच्यासारखं गोड कोणी नाही. आणि ताकद आहे माय तुमच्यात. खरंच खूप ताकद आहे. ती ताकद तुम्ही ओळखा. स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. घरात परमार्थ असावा ही माझी अगतिकपणाने विनंती आहे तुम्हाला. नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा. कळवे एवढी पात्रता कोणाचीच नाही. नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याणच हा विश्वास माझा. फक्त ज्ञानोबांना कळू द्या. हे लेकरू माझा. माझ्या बापाचा अट्टहास होता की मी अगतिकपणे परमार्थात असावं, मी कीर्तनकार व्हावं.
असं काही नव्हतं वडिलांचं माझ्या, पण घर परमार्थात असावं, लेकरं परमार्थात असावी. माझे बहीण भाऊ कीर्तनकार नाहीत तरी त्यांना विष्णू सहस्त्रनाम, गीतेची संहिता, ज्ञानेश्वरीची पारायण, हरिपाठ, काकडं पाठ. ते कीर्तनकार नाहीये पण घरात परमार्थ आहे. हरिपाठ पाठ करावा लागला नाही कारण बापाने आयुष्यभर कानात घुमवला, न पाठ करता झाला. काकडा पाठ करावा लागला नाही कारण बापाने आयुष्यभर कानात घुमवला. परिणाम आई वडिलांनी मी परमार्थिक व्हावं म्हणून घर सोडून आनंदित राहिले. खूप लहानपणी ज्ञानोबारांचा सहवास मिळाला, कळत नाही त्या वयामध्ये, वयाच्या 4-5व्या वर्षी. मी फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय. अनुभव म्हणून सांगते, खूप लहान स्वप्न होती माझी, माऊलींनी खूप मोठं केलं मला. मी फक्त ज्ञानोबारांच्या समाधीवर मस्तक ठेवलंय, माऊलींनी मला इतकं मोठं केलंय. आज पात्रता नसताना समाज माझ्या चरणावर मस्तक ठेवतो, ही ताकद फक्त ज्ञानोबाच्या सहवासानं दिली. नाथ बाबा सांगतात, ज्या गंगेला पवित्र व्हायला आपण जातो ना, ती गंगा पवित्र व्हायला संतांकडे येते. स्नान केली या गंगा, पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विथंगा. नामदेवराय जेव्हा ज्ञानोबारांसोबत गेले, नामदेवराय म्हणले, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, नघी मी तयाचे दर्शन. पांडुरंग परमात्म्याने सांगावं, नामदेवा कुठे जाताय महत्वाचं नाही, कोणासोबत जाताय. सहवास कोणाचा आहे? परमार्थिक माणसाचा आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा आहे. या आईनं जर तुमचं बोट धरलं ना, आयुष्यात अहंकाराचा लवलेश तुमच्या जवळ राहणार नाही. मी सांगतोय म्हणून जा, तिथेच अहंकार निवला. काशीमध्ये ज्ञानोबारायांनी पाऊल ठेवला, साक्षात काशी विश्वेश्वर न्यायला आले ज्ञानोबारायांना. नामदेवरायांनी डोळ्यांनी बघितलं, काय अधिकार आहे. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगे आत. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञान देव सर्वा ठाई. हा अधिकार नामदेवरायांनी पुन्हा ज्ञानोबारायांचा सांगितला. इथे कुठे मिठी मारताय गंगाबाई, जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझ्या ज्ञानोबारायांचा अंश आहे. कुठल्याही रूपात येतील पण संकट निवारतील. अनाथाचा नाथ, मग आमच्यासाठी ज्ञानोबा झालास, तुकोबा झालास, जनाई मुक्ताई झालास. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. रेड्या मुखी वेद बोलवायचं सामर्थ्य माऊलींनी दिलं, पण आमच्यासारख्याचा अहंकार काही निवला. आम्ही तीच पिढी अजूनही. वैकुंठ गमन झालंच का, भिंत चाललीच का, गाथा तरलाच का. बर अरे का म्हणणारी माणसं तुम्ही, अनुभव घ्या. आधी माळ घाला, कपाळाला गंध लावा आणि मग का विचारा. म्हणे वाचा करणी जयाच्या भजनी देवाची वाहनी, ते शरीर जातीये क्षणी देवची झाले. मग देवाला वैकुंठ गमन अवघड आहे का? देवाला भिंत चालवायची अवघड आहे? देवाला गाथा तरवायचा अवघड आहे का? देवाला गाढवाचं घोडं करायचं अवघड आहे? देव आहे ना तो विश्वोत्पत्त्यादी हे सच्चित आनंद स्वरूप आहे ना तो परमानंद. काही नको देवा, तुझं सामर्थ्य कळू दे. एकदा कळलं की मन स्थिर होतं, मग धावत नाही. नाहीतर आमची परिस्थिती इतकी बेकार आहे देवा, आम्ही कितीही सुख मानायचा प्रयत्न केला तरी सुख काही लागत नाही. कारण आम्हाला कळतच नाही सुख कुठे. सुख एकाच ठिकाणी, सदा नामघोष करू हरी कथा, त्याने सदा चित्ता समाधान. मग सर्व सुख आलो आनंदे निर्भर. सुखाचाच अधिकार पाहिजे असेल तर तुझं अस्तित्व स्वीकारणं गरजेचं आहे. आणि तुझं अस्तित्व स्वीकारण्यासाठी मन स्थिर असणं गरजेचं आहे. आणि मन स्थिर करण्यासाठी नाथ बाबा उत्तर देत आहेत. मी इथे काय, अहो जन्मा अगोदर काय, जन्मानंतर काय आणि जन्मात काय. उपजता ज्ञानी हे वर्म जाणूनी आले लोटांगणी. जन्माच्या आधीही सुख आहे, जन्मतोय तेव्हाही सुखी आहे. गुणगाईनं आवडी ह्याची माझी, आणि मेलो तरी सुखी आहे. तुका म्हणे एक मरणेची पण उत्तमची उरे. मला मृत्यू पाताळ स्वर्ग काही फरक पडत नाही. जोपर्यंत जगाच्या बापाचं प्रेम मनात आहे तोपर्यंत कुठेही ठेवा, सुखीच आहे, कुठेही घाला, आनंदीच आहे. किती वाईट परिस्थिती अंगावर आणा, सामर्थ्याने तोंड द्यायला ताकदच आहे. सगळं काही स्वीकारतोय, फक्त जगाच्या बापाची स्वीकारता आम्हाला मिळाली पाहिजे. तुझ्या चरणी मन रमवलं देवा. आता परिस्थिती अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, चरणीच्या गन्नाथा चित्त ठेले, चरणीच्या गन्नाथा, चरणीच्या गन्नाथा चित्त ठेले, चित्त ठेले. काहीच लागत नाही देवा, फक्त तू मायबाप
झाला पाहिजे. तुकोराय म्हणतात विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माया बाप चुलता बहीण बंधू भ्राता. ज्ञानोबाराय म्हणतात कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. जनाबाई म्हणतात एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, मेहमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. एक एक विठाबाई, एक एक विठाबाई, एक 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 विठाबाई, एक एक विठाबाई. माझे पंढरीचे आई, 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 माझे पंढरीचे आई. विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा, विमानी चंद्रभागा. आमच्यासाठी तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार. तोच आहे, दुसरं कोणी नाही. जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली सतुआ, लेकरांची सेवा केली सतुआ. कस पाल फेडू कस तुझा उपकारा जगी तोड नाही. उबाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला. माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पागुलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पागुलांची. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती, माहुलीत मूर्ती, माहुलीत मूर्ती विठ्ठलाची. किती करशील रे बाबा. फिरत्याचा काल वरती देशी मातीला आकार. विठ्ठला तू विडा कुंभार, विठ्ठला तू विडा. आकाशी झेप घेरी पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा. सोन्याचा पिंजरा सोडी, सोन्याचा पिंजरा. आम्हाला एवढंच करायचं. बाबुले चाडती मला माहिती काय नको. बाबुले चाडती, बाबुले चाडती. हरी बोल. राहिलेल्या दोन चार. अगं भांडायला लागली तर अख्ख्या गलीला कळतोय कोणाच्या सुनाचा आवाज आहे. एवढा आवाज आहे. इथं मी भजन करीत जा प्रेमाने. पाहुली चालती. अरे बोल. काही काही निश्चित तोड ढाली होते, ते आवाज काढत नाही. यांच्या असल्या खोडकरपणामुळेच वाटोळ आहे यांचं महाराज बरं का. प्रेमाने. पाहुली चालती. अरे बोल. दुखी संसाराची. वा. दुखी संसाराची. पाहुली चालती. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी, कान्हा वाजवितो बासरी.
पुंडलिकासाठी. मला नाही धनी, तुम्हीच म्हणा. धनी मलाही दाखवाना, धनी मलाही दाखवाना. चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी, तो पहा विठीवरी विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला काय टोचतो का देव? टोचतो असा टाकाटाका? नाही नाही, तुम्हाला असलं जमत नाही. तुम्हाला दुसरं लागतंय. तुमची गवळण दुसरी हे की नाही. तुझ्यासाठी घे जेवण. माईक घालून आणलं पाहिजे असल्याला. असलं भोगावं लागणार तुम्हाला एक दिवस. हे असलं काहीतरी इथंही मरत जा, भजन करीत जा, इथंही टाळ्या वाजवत जा. टाळी. चंद्रभागेच्या तीरी टाळी 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 भक्त टाळी. टाळ नको टाळी. त्या टाळीचा खणखणाट पंढरीच्या मालकाच्या कानापर्यंत गेला पाहिजे. त्याला न राहता आपल्या बरब गाव मध्ये आलं वाटलं पाहिजे. एवढ्या अगतिकपणे आणि प्रेमाने भजन करायचं. टाळी. सगळे सगळे निगळावरी करक, निगळावरी करक, निगळावरी करक. निगुणी पाटवी पाहे, निगा पाटवी पाहे. हरमोज येऊ विठ्ठल माझे माऊली, 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 येऊ विठ्ठल माझे माऊली. विठ्ठल 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 माय बाबा दया घना. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानोबा 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 दोन मिनिटं शांत बसून विचार करा. छोटस भजन एवढी ऊर्जा देत असेल, 2 मिनिटाचं भजन एवढा आनंद देत असेल, ज्याचं आयुष्य भजनात गेलं तर किती आनंदी असेल, त्याला काय दुःख लागत असेल सांगा दादा. ते लक्षच नाही ना तो कुठे ते. त्याचं आयुष्यच ज्ञानोबा तुकोबात चाललंय. मग अवघे त्रैलोक्य त्याला कुठेही ठेवा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. तू काय वेळ पाहत नाही ना जगाच्या बापाचं नाव घ्यायला, विशिष्ट तिथी नाही पाहत आहे. मग जगाच्या बापानं सुद्धा जगाने नाकारलं तरी त्याचा स्वीकार करावा एवढी ताकद आहे. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. मी सगळं सोडायला तयार आहे, तुम्ही मला स्वीकारा. काय कमी केलं देवानं? 21-22 वर्षाची तरुणी बांड पोरगी जगद्गुरु तुकोबांच्या दारात डोळ्यात पाणी घेऊन उभा आहे. काय झालं ग माय रडायला?
लहान होते तेव्हाच लग्न झालं, 2 वर्षात नवरा गेला. नवरा गेल्याचा सगळा कलंक समाजाने माझ्या मस्तकी मारला. मी कपाळकरंटी, मी अलक्ष्मी, मी उलट्या पायाची, मी दुर्दैवी, मी कमनशिबी, मीही मान्य केलं म्हणून कोणाला पावित्र्याची पावती दाखवत फिरू. आपल्याच लोकांनी नाकारल्यावर जगाकडनं अपेक्षा तरी कशी करू. आजपर्यंत कधीच कोणाला काही मागितलं नाही. माहित होतं मी बाई आहे, मी जर कोणासमोर मदतीसाठी हात चरला तर त्याच्या बदल्यात माझं बाई पण मागायला कुणीच मागे पुढे बघणार नाही. म्हणून स्वाभिमानानं जगले, स्वाभिमानानं. पण जगायचं मरावंसं वाटलं. लोकांचं बोलणं सहन होत नव्हतं, पण पोटाशी लेकरू होतं. म्हटलं या निष्पाप जीवाचा काय दोष आहे, याला जन्माला घालावं आणि मग मरावं. पण तुम्हाला काय वेगळं सांगायचं तुकोबा, आई झाली की बाई संपते हो. राहतं ते फक्त आईपणच, जगते ती फक्त लेकरासाठीच. त्याच्या कर्तृत्वासाठीच जगले बघा, त्याच्या अस्तित्वासाठीच मी राहिले बघा. पण हे सगळं करता करता अंगावरची साडी जीर्ण झाली हे लक्षातच आलं नाही. काल परवा कळलं आपली साडी फाटली आहे. लोक बाईचं कर्तृत्व बघत नाहीत, पण बाईचं अंग उघडं पडलं असेल चुकून, ते बघून आपल्या डोळ्याची भूक भागवल्याशिवाय राहत नाहीत. वाईट वाटलं तुकोबा. एकही पुरुष असा नव्हता ज्याने निस्वार्थी मदतीचा हात पुढे केला. पण काही गरजच नव्हती. कष्टाने 2 घास खाऊ घातले लेकराला, पण आता गरज आहे मला. तुकोबांनी एकच प्रश्न विचारला, जर आजपर्यंत कधीच कोणाला काही मागितलं नाहीस तर मला मागताना भीती वाटली नाही का? बाईनं सांगितलं, वैष्णव आहात तुम्ही, तुम्हाला देवाशिवाय दुसरं काहीच सुंदर दिसत नाही. तुमच्या नजरेत बघितल्या कळलं तुम्ही बाईला बहिणीच्या नाईच्या पलीकडे कधीच दुसरं काही मानत नाही. हे तुमच्या अस्तित्वात दिसलं म्हणून तुमच्याकडे मदत मागते. पुरुषत्व त्याला म्हणावं ज्याच्याकडे बघून बाईला आधार वाटावा, भीती नाही. लेख आहे म्हणून सांगते. हे जे स्टेटस आहे ना, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे फक्त स्टेटस पुरतच आहे. हे शास्त्र मानत कोणी नाही. बाईचा सन्मान केल्यावर देवाचं अस्तित्व मिळतं हे बोलतात माणसं, वागत कोणी नाही. बाईचं कर्तृत्व झोंबतच लोकाला. कुठल्या क्षेत्रात बाई नकोय तुम्हाला? कीर्तनातही नकोच आहे. आता यांना कोणी सांगावं, सगळ्यात पहिल्यांदा परमार्थ जिला सांगितला ती बाईच होती. हरिपाठ म्हणता तुम्ही, आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ भगवंत शंकर, महादेव, शिव, या शिवांनी सगळ्यात पहिल्यांदा परमार्थाचं सामर्थ्य कुणाला सांगितलं तर ते उमेला सांगितलं. कुणाला सांगितलं? पार्वतीला सांगितलं. तिथून मग ते बीज प्रगटलं. मग आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती, दातार ज्ञान देवा सार चोजविले. बुद्धिमत्तेचा विषय. बाईला वाईट वाटलं, तुकोबांसमोर म्हटली, काहीच नकोय तुकोबा, अंगाची साडी जीर्ण झाली, एक साडी हवी आहे तुमच्याकडनं. देहूला जगवलं म्हणे तुम्ही, बहिणीला साडी द्यायला तुम्हाला काय अवघड? तुकोबा म्हटले, ते दिवस राहिली नाही ग बाई. सगळंच काही देहूला देऊन टाकलं. माझी बायको लेकरं बोट मोडतात माझ्या नावाने, कपाळ मोक्ष करतात. काय माझ्या पदरात सांग ना विठ्ठलाच्या नामाच्या पलीकडे. पण नाराज होऊ नकोस, प्रयत्न नक्की कर. तुकोबांची पत्नी आवली, दुसरी पत्नी आहेत त्या. पहिली पत्नी रखमाबाई, दुष्काळात त्यांची पहिली पत्नी आणि 2 मुलं अन्न करून मेली. याचा अर्थ तुकोबा श्रीमंत नव्हते असं नाही. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय ही श्रीमंती तुकोबांची होती. त्यांची दुसरी पत्नी एकाच लुगड्यावर कित्येक महिने झालं संसार करत होती. कणिक माहित आहे तुम्हाला? कणिक, धान्य ठेवण्यासाठी जे कोठार वापरलं जातं त्याला कणिक, त्यात धान्य ठेवलं जातं. आता राहिलं नाहीये ते. त्या कणकीच्या पाठीमागे अवली माता आंघोळ करत होत्या. त्याच कोठारावर साडी वाळू घातली होती, कारण ती हडकल्यानंतर वाळल्यानंतर अंगावर नेसायची होती. कारण कित्येक दिवस झालं एकच साडी अंगावर. परिस्थिती विचित्र आहे. तुकोबाला दिसली, तुकोबांनी घेतली, हिच्या पदरात टाकली. कोणाच्या? दारात आलेल्या मुलीच्या. ती आनंदित होऊन गेली. तुकोबांना बाप म्हणून सामर्थ्याने पाया पडून गेली. हे झालं तिचं. पण आवली इथे उघडीच राहिली. आवली
हाक मारतीये तुकोबांना. बुवा तिची व्यथा कानावर आली तेव्हाच कळलं, माझा नवरा अंगचं धोतर सोडेल पण त्या पोरीला वस्त्र देईल एवढी ताकद तुमच्या स्वभावात आहे. हे मी आयुष्यभर अनुभवलं. तुम्ही तुमच्या लेकराचा तोंडाचा घास काढून देहूची लेकरं जगवली आहेत हे मी डोळ्याने बघितलंय. तुम्ही तुमच्या बापाच्या 13व्याला सुद्धा लोकांना जेवण बांधून दिलंय हे मी डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही तुमची बायको तडफडताना पाहिली पण लोक तडफडताना तुम्हाला सहन झालं नाही हे मी पाहिलंय. हे सगळं एकीकडे. ऐश्वर्य पायदळी तुडवलं, संसाराचा काटा काढलात, बायको लेकरं रस्त्यावर आणलीत, विठ्ठलाच्या नावात सगळंच गमवून बसलात. हे सगळं एकीकडे. गेली कित्येक महिने तुमची बायको एकाच लुगड्यावर संसार करते हेही तुम्हाला नवरा म्हणून माहित नसावं. तुकोबा म्हणावा, अवले कसं सांगू तुला, तुझ्याकडे जरी पाहिलं तरी तुझ्यात पांडुरंगच दिसतो मला. मी कधीच तुझ्या लुगड्याकडे पाहिलं नाही. इथे कसे विठ्ठल भोळे हो तुम्ही, इतके कसे पांडुरंग वेडे तुम्ही. तिची लाज राखली पण आता माझं काय. तिच्यासाठी भाऊ झालात पण माझा नवरा आहात ना. मी पत्नी आहे तुमची एवढं तर अधिकारानं मागू शकते. अंग झाकायचंय मला, मी अर्धनग्न आहे, मी कशी बाहेर येऊ. पाया पडतं तुमच्या. आजपर्यंत लोकांनी लाज काढली हे ठीक आहे पण आता मूर्ख म्हणायला. बायकोची लाज राखा, तिचा आब राखा. पुरुष आहात तुम्ही. रडणारी आवली बघून तुकोबांनाही वाईट वाटलं. विठ्ठला समोर उभे राहिले. तुकोबा, देवा माझी बायको हट्ट करत असती तर मीही समजवलं असतं तिला, पण तिची काय चूक आहे रे बाबा. तिच्या अंगावरचं वस्त्र देऊन टाकलं मी, ती काळजी करणारच की. तरी तुकोबाराय आवलीला म्हणतात, नको चिंता करू वस्त्र या पोटाची, माभुली अमुची पांडुरंग. पांडुरंग माभुली अमुची पांडुरंग. काळजी नको करू आवले, येईल कुठून तरी वस्त्र. कुठून येईल बुवा देव जाणे, कुठून कसं, पण त्याच कणिकेवर पिवळं पितांबर पडलं. रेशमाच्या काठाचं, चंदनाच्या सुगंधाचं, विश्वात नसेल देखणं वस्त्र आवली मातेने नेसलं. जगद्गुरु तुकोबांच्या समोर येऊन उभी राहिली. तुकोबांना म्हटली, बुवा इतकं सुंदर लुगडं कुठून आणलं. तुकोबा म्हटले, तुझ्याच बापानं दिलं. मला वाटलंच माझी सासरची नसतील श्रीमंत पण माहेर लय श्रीमंत आहे. जाऊ द्या, नाही राखली बाप नवऱ्याने लाज पण बाप आहे. तुला वाटतोय तो बाप नाही ग जिजा. जिजाबाई नाव आहे तुझं आवली. तुला वाटतो तो बाप नाही जिजा. ज्या बापाला आयुष्यभर अविश्वासाने पाहत आलीस त्याच बापाने वस्त्र दिलं. तुकोबानी आवलीच्या चरणावर मस्तक ठेवलं. आवली म्हटली, पापात घालता का नवरा आहात तुम्ही माझा, माझ्या पाया पडतात का. छे ग बाई, बायको म्हणून तुझ्या पाया पडत नाही. जिची लाज विठ्ठलानं बाप म्हणून राखली अशा सौभाग्यवती बाईच्या पाया पडतो, जिच्यासाठी माझा विठ्ठल धावत. हाच अनुभव आहे आम्हाला. प्रत्येक वेळेस लाज राखली आमची विठ्ठलाने, प्रत्येक वेळेस. खूप केलंस तेव्हा. सगळ्या जगानं नाकारलं. ज्ञानोबराय म्हणतात, नाकारावंच. जगी अवज्ञाची करावी, संबंध सोयेची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाड बहु. सख्या सोयऱ्यांनी कामापुरता वापर करावा, जगानं त्रास द्यावा, लोकांनी वाईट म्हणावं. कारण जोपर्यंत लोक त्रास देत आहेत तोपर्यंत देवाशिवाय आपलं कोणी नाही याची जाणीवपूर्वक जाणीव राहते. म्हणून जगानं नाकारावं आणि देवानं स्वीकारावं. इतकं सुंदर आयुष्य प्रत्येकाचं असावं. ज्ञानोबराय म्हणतात, जगाचं नकोच, माझ्यासाठी अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. जनार्दन
अनाथाचा नाथ जनार्दन, अनाथाचा नाथ जनार्दन. हे काय आहे ना देवा. मीरा पकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मीरा पकी कृपा से सब काम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है. करता नहीं हूँ कुछ भी, करता नहीं हूँ कुछ भी, फिर भी नाम हो